नागपुर की प्रहार समाज जागृति संस्था ने स्पष्ट किया है कि उनका सीपी एंड बेरार एजुकेशन सोसाइटी द्वारा संचालित प्रहार मिलिट्री स्कूल से कोई संबंध नहीं है। संस्था ने कहा कि 2003 में शुरू हुआ प्रहार विद्यालय का नाम बदलकर प्रहार मिलिट्री स्कूल किया गया था, जबकि संस्था ने इसे बदलने की अनुमति दी थी। हाल ही में स्कूल में एक अक्षम्य गैर प्रकार की घटना के बाद संस्था को सामाजिक तौर पर चोट पहुंची है। संस्था ने स्कूल से तुरंत नाम बदलने की मांग की और इसके लिए कानूनी नोटिस भेजने की तैयारी कर रही है। संस्था की अध्यक्ष रमा देशपांडे और सचिव फ्लाइट लिफ्ट शिवानी देशपांडे ने स्पष्ट किया है कि इनके अलावा कोई भी संस्था या स्कूल उनके संगठन से संबंध नहीं है। संस्था ने पालकों और नागरिकों से आग्रह किया है कि वे इस क्लियरिफिकेशन को ध्यान में रखें। रविनगरच्या प्रहार शाळेमध्ये प्रायमरीच्या मुलांचं सीनियर 8वी 9वी किंवा 9वी 10वीची मुलं लैंगिक शोषण करत आहेत असं ते त्याच्यात तक्रार आलेली। अंबाझरीला ती तक्रार दाखल झाली आहे। तिथे पोलीस आले, पालक आले आणि गेल्या काही दिवसांपासून महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता। लहान मुलं असल्यामुळे ती काही बोलली नाहीत, पण हळूहळू ती मुलं घाबरली। त्यांनी काही शिक्षकांना सांगितलं, शिक्षकांनीही दुर्लक्ष केलं आणि मग त्या मुलांनी वडिलांना सांगितलं आणि मग ते प्रकरण पुढे आलं। ते बरेच आधीपासून सुरू होतं, आता ते समोर आलेलं आहे आणि जसं ते रील त्याची प्रसारित झाली, कुठल्या तरी यूट्यूबरमध्ये ती आलेली आहे, सगळे फोन प्रहारला यायला लागले की आम्ही तुमच्या नावाने आम्ही तिथे मुलांना ऍडमिशन देत होतो। म्हणजे इनडायरेक्टली तो प्रहारवर अटॅक होत होता, म्हणून आम्हाला हे सगळं सांगावं लागतंय। ताई, तुम्ही वरिष्ठ पत्रकार आहात, मला सांगा, आता इतकं मोठं निवडणुकीच्या आधी मुंबईमध्ये जे प्रकरण घडलं आदर्श शाळेचं काम नाही, शौचालयामध्ये एखादी ताई मावशी कोणाला तरी उभं करायचं, इतक्या घटनांनंतर सुद्धा आज फक्त मी एवढंच सांगू इच्छिते की प्रहार समाज जागृती संस्था आणि सीपी एंड बेरार एज्युकेशन सोसायटी यांचा जो करार होता तो 2022 मध्ये संपुष्टात आलेला आहे आणि त्याच्यामुळे प्रहार समाज जागृती संस्था आणि माझा म्हणजे फ्लाइट लिफ्ट शिवानी देशपांडे यांचा सीपी एंड बेरार एज्युकेशन सोसायटी प्रहार मिलिट्री स्कूल रविनगर याच्याशी काहीही संबंध नाही आहे। 2022 पासून प्रहार संस्थेच्या 3 फक्त वेगवेगळ्या शाखा आहेत। एक आहे प्रहार डिफेन्स अकॅडमी, एक आहे प्रहार वासुदेव लीला विद्यापीठ जी प्रायमरी शाळा आहे नर्सरी ते 5वी पर्यंत, आणि तिसरी आहे प्रहार वासुदेव लीला मिलिट्री स्कूल जी उमरेड रोडवरती स्थित प्रहारगढ़ या जागी जी व्यवस्थित सुरू आहे। लोकवाहिनी मीडिया के लिए अविनाश तोतड़े की रिपोर्ट, नागपुर।